आंबे आंबे राजा आंबे आला आला राजा आंबे आले बोला भाऊ पाटील घ्या ना आंबे आंब्या रस्त खाऊ घाला बापा. काय काय माल गो नाही बाबा तुला आंब्या रस खाऊ घालू तर. दादा काय किलो आहे आंबे 150 किलो आहेत भाऊ आंबे. राजा जास्त महाग होतात ना बा 150 किलो राजा. बाजारलेत राजा 80-90 रुपये किलो भेटून राहिले आंबे. अरे भाऊ घरपोच येऊन राहिलो राजा मी 5,000 रुपये पाहिजेत नाहीत का राजा मला. बोरला राजा भाऊ मग आम्ही 4 जण घेतो ना आंबे. बाबा म्हणले पाहिजे आंबे हो म्हणलो घेऊ त्याच्या मा बुडा आणत असते आंबे फांबे मी नसतो घेत ते. कधी तर काही घेत जायले का सदा गदाले का बुडाच करत राहायचं. कधी घेत जाशील कधी खात जाशील बाबा तू. बुड्याचा शपूट डाकतो जटी. अरे बापा मा बुडा करीन ते रे भाऊ आपण रिकामे काम करत नाही बा. सडले पडले आंबे देतात ते भाऊ निघतात त्याच्यामध्ये. आपल्याला समजत नाही त्यातलं काही नको बोलत जाऊ रे. त्या माणसा धंदा आले का आठवीस काय त्या माणसाला वापस पाठवतो का. सडले पडले होऊन राहिले का भोले वजन होऊन राहिला राजा. काय तर सांगा बा झटकनी कसं गाव फिरायला लागतो भोले. बरोबर आहे दादा ठेवा ना तुमची टोपली खाली ठेवा ना पावतं द्या मले. हो पहा लवकर पाटील घेता का तुम्ही आंबे घेता काय. नाही रे बाजाबरू मी काही घेत नाही बा आंबे. मी ना आणले मंगळवारी बाजारातून आणलात म्या. तू घे नशील तर घे बा तुले. बा झुंबर तू घेतो काय. हो बाबा एवढे माग आंबे कोण घेईन बाबा 150 रुपये किलोचे बा. बाजारात आणीन बा आम्ही बाजारात सस्ते भेटता. अबे बाबा हे गावात फिरणारे काही भाव विकतात बा. तूही नको घेऊ आपण बाजारातून आणून लागलंच तर. नाही रे बा मी घेतो बा. मी थांबवलं त्या माणसाने. भाऊ आपल्याला 1 किलो द्या बरं रक्कनी. हो देतो भाऊ तुमचे आंबे. हे घ्या दादा तुमचे पैसे घ्या दादा. हो घ्या रे आंबे ताजे आंबे पहाडी लागलेले आंबे गावरान आंबे ह्या रे आंबे फक्त 150 रुपये किलो. चला पाटील चला बाबा चाललो मी. आंब्या रस खातो बा आता. बाबा खाय बाबा आंब्या रस खाय. आंबटात की गोडात काय माहित बा. हे काय खरंच ते बघ आज विकणार आहे तुला का. जाऊ द्या ना पाटील त्या माणसाचा पोटभऱ्या उद्योग आहे राजा. आपण नाही घेतलं तर बिचारे लेकर बाकर उपाशी राहायचे राजा. तिकडे विचार केला पाहिजे आपण. जर असं काय ना मदत केली पाहिजे घेतले पाहिजे आपण. त्याच्या आंबे फांबे विकायला येऊन राहिला ना तो व्यक्त नाही मागून राहिला ना. बाबा दानपून तूच करे बाबा. तू आबान तू बाबा आंब्या रस खा आता लवकर जाय लवकर बाबा. चाललो बाबा खाता आंब्या रस आता. पाटील काय बसलं राजा दापून. हे 70 रुपये किलोचे आंबे 150 रुपये घेतल्या बोऱ्यानं. घेऊ दिले का आपल्याला काय घेणे देणार बे. सांगून ऐकते का तू. त्याची हानते तो बांडी घोडी. आणि मारती त्या गळ्यानं आंबे घेतले तुला कोण नाही घेतले. हो मी जर आंबे घेतले असतील मा बुड्याला जर माहित पडलं 3 बार ढुंगणा साल्ट उडवले असते. 150 रुपये किलो मा बुड्याला पाहिजे 20 रुपये किलो आंबे. तुला का सोपी वाटलं का ना. मा घरी डेली डेंजर काम आहे म्हणून आपण काही नेत असतो घरी. हो काय बाबूराव हो काय म्हणता कशा मला एक्कर. अरे काय बाबूराव भाऊ जात नाही पुण्याले मुंबईले. अरे गावात असतं माया पुन्हा मुंबई निघून राहिलं. 2 बायकांत फजिती आहे का. हे म्हणते असं ते म्हणते तसं भाऊ. बुरे हालात माया पुन्हा मुंबई गेली आता वायक. का बाबूराव भाऊ मग यंदाचा खुरपेल जाणार तुम्हाला निंद्याले. नाहीतर मग कसं पुन्हा मुंबई गेली की चांगली सोय राहिली तुमची. कामाला जायला काम नव्हतं पण यंदा बुरी गोट आहे मग कमाई फमाई काही नाही तर. बाबूराव काय खुरपेला लागते 2 बायका कासाठी गेल्या निंद्याले त्या जाती. हा घरी बादशाह घरी बसून खाई. बाबूराव भाऊची हवा भाण्या हवा आहे नाही तर काय तर बाबूराव भाऊची. बाबूराव भाऊ 2 कशा काय हँडल करता मग तुम्ही. कसा मेळ कसा आहे तुमचा मग रात्री बायाले दिसते मग तुला काय आता कसा मेळ येते येतं काय. खरंच का बाबूराव भाऊ दाखवता मुली मग. काय खेट्ट मारीन रे तू बाबूराव. हो असं काही नको बोलू का. ये ना ये घरी येतो संध्याकाळी रात्री. रात्री येतो रे. अरे आंबे ताजे आंबे गावरान आंबे आले तुमच्या दारी. चला घ्या गावरान आंबे. भाण्या आंब्या आला गळा घ्यायला आवाज दे बर. काय भावात पाहू बर. आंबे आले बोला दादा किती पाहिजे आंबे. हा तर सांगा बापा. सस्ते आंबे फक्त 150 रुपये किलो. गावरान आंबे आहेत आपल्या घरचे आंबे आहेत बिलकुल. कार्पेटचा माल नाही आपला गावरानी आहे. बाबूराव भाऊ घ्या ना आंबे गावरान आहेत ना चांगले. तर 150 रुपये किलो जात राजा. आंब्या रस खाऊ माग घेऊ किटाला आले का. किती आंबे आहेत माझ्या घरीच आंबे आहेत गावरान. हा राजा बाबूराव भाऊ बरोबर आहे तुमचं. तुमच्या घरी आंबे आहेत राजा. तुम्हाला काय आंब्याचं काम नाही बा. मग पद्धतशीर लहान आम्ही कसं 2 जण घेतो ना किलो 80 रुपये किलो लावून टाका. नाही भाऊ 80 रुपयांमध्ये पुरत नाही ना. आपला काय कार्पेटचा माल नाही ना. कार्पेटचा माल असता मी तुम्हाला 70 न दिला असता. पण गावरानी माल आहे ना घरचा माल आहे तो बाप तेवढ्यात पुरत नाही बा. 150 रुपये आहे आपला भाव. पण 10 रुपये कमी द्या तुम्ही लागलं असतं. भाण्या घेतं का गावरानी माल आहे का चांगला टापचा माल आहे. गोळी येशील आंबा. नाही रे बाबा आपल्या ठिकऱ्यात काही सोय नाही भाऊ. 150 रुपये नाहीत बा आपल्याला द्यायला. 40 रुपये किलो असते आपण घेतले असते बा. एवढे पैसे नाहीत आपल्याला. तुला घेणं असेल तर घे बा.
भाऊ तुमचा आणि आमचा काही मेळ येत नाही राजा. 150 रुपये किलो काय आम्ही घेत नाही बा आंबे. तुम्ही जा बा फिरा बाप्पा गावात. 10 रुपये कमी द्या ना दादा. 140 द्या ना तुम्ही. तुमच्यासाठी 10 रुपये कमी करतो तुम्ही. भाऊ या पोरे नानो का लागू पोरे टाइमपास करून राहिले. तुमची मजा घेऊन राहिले ते यायले का आंबे घेणे फांबे घेणे यायच्या हाती काय हातीना मोठून कोळल्या गोठी. हा हा याच्या पैसे ना पैसे तुम्ही नानोवाला यायच्या फल्ली पोरे आहे जा तुम्ही. हा करा बाबा धंदा. चला 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 देतो दादा. अरे आंबे गावरानी आंबे फक्त 150 रुपये किलो. घरपोच आंबे चला चला घ्या आंबे घ्या आंबे. अरे साले हो घेणं नसती तुम्हाला काय लोक टाइमपास करता रे. उन्हात आणा थांबवल्या माणसाली बिचारा धंदा करून राहिला. पोट भऱ्या उद्योग आहे त्याचा. करू द्यायला पाहिजे माणसाला. असा टाइमपास करत होता मजा घेत असतात काय. बरोबर भाऊ घेणंच होते ना. पण म्हटलं 30-40 रुपये किलो असतील बा. तो 150 रुपये किलो म्हणून राहिला. आता एवढ्या माग आंबे खायला बुडतात का राजा. त्यापेक्षा मोठं खायला बुडते. काही घेणं नव्हते बा. आपल्या काही ठिकऱ्यात सोय नव्हती बा. 150 रुपये कोणती नो बापा. जर खायला पैसे नाही राहायचे आणि 150 रुपये किलो आंबे विकून राहिला तो. आता रिकामी कामं करत ना अजून असं कोणाला थांबत ना अजून. धंदा टाईम मस्ती माणसाचा. हो बाबूराव नाही थांबत नाही. अरे आंबे ताजे आंबे पहाडे लागलेले आंबे गावरान आंबे फक्त 150 रुपये किलो. 150 रुपये किलो. चला चला घ्या आंबे घ्या लवकर घ्या. कार्पेटचा माल नाही गावरानी माल आहे. थडीचा माल आहे थडीचा माल आहे. चला 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 गावरानी माल गोड माल चला घ्या रे आंबे. तुला गडा आंबे आले कडे. आंब्यावर भेटते गडा आपल्याला खायला. ते बरं आवाज आले. हो देतो ना आवा. आंबे आले. हो भाऊ आलो. काय डोक्याला ठेवता ते. ठेवा खाली ठेवा आंब्या टोपलं. हो भाऊ हो. दादा किती देऊ. भाव घेऊ तर सांगा बा काय किलो आता. फक्त दादा 150 रुपये किलो आहे. गावरानी माल आहे. गावरानी आंबा आहे आपला घरी पिकवलेला माल आहे. दादा किती देऊ. बाया सडल्या आंब्याचे तुम्ही 150 रुपये किलो सांगून राहिले. बाजारले 30 रुपये किलो न कोणी खाऊन राहिला. इटेल आंबे आले. हा लोक कॅरेटचे कॅरेट फेकून देऊन राहिले. मसाला खाऊन राहिले बाजारात. आणि तुम्ही अटी गावात 150 रुपये किलो विकून राहिले बा सडला आंबा. काय हो दादा सडेल नाही बा आंबा. सडेल नाही ना दादा. कसं असं काय बोलणं का बा. धंद्याचं काम आहे राजा. रुपये किलो दे गड्या. बंद टोपलंच घेत होती. दे बरं दादा. 20 रुपयात नाही जमत ना दादा. हो दादा पोटाचा धंदा आहे हो दादा. पोटाला मारू नका दादा. असं 20-30 रुपये मागू नका दादा. चला बा तुम्हाला काही घेणं नाही दादा. जा तुम्ही. बाबा तू कसा आहे रे बाबा. धंदा करायला काय आहे. दे आम्हाला 1-1 किलो आंबे दे. हा आम्ही मजा घेऊन राहिलो तुझी. ते 150 घे पण दे 1-1 किलो आंबे दे. हो शिवला का पागल झाला. 150 रुपये किलो आंबे घेते कधी. बरं बघा 60-70 रुपये किलो भेटून आले ते. हो घेऊ नको दे. थांब ना बी तू काही समजत नाही. बाळा थांब तू जरा. हो दादा देतो तुम्हाला 1-1 किलो. हे घ्या दादा घ्या. दादा पैसे द्या ना दादा. तू गावातून येणं फिरून मग देतो तुझे पैसे. जाय होय तू ये. गळा खिशात पैसेच नाही दादा. हो दादा पैसे द्या ना राजा. घरला घेतो मी. चला ना मग घरी द्या मला पैसे. कुठे या सडले आंब्याचे पैसे मागून राहिला बे तू. आमच्या गावातल्या गावात इकून तर राहिला का आम्हाला पैसे मागतोय तू. दादा रोजगारीचा धंदा आहे राजा. पोट भरा धंदा बाय. असं ना करून बा. पैसे रे तुले. आमच्या गावात इकून राहिला परमिशन काढली अजून पावती फाडली गावाची. 1000 रुपये पावती फाडा लागते बो. गावात काही इकायचं असलं तर काही समजते नाही रे. रॉयल्टी द्यायला लागते गावाची. हा भेटला अजून ग्रामपंचायतले. भाऊले माया 1000 रुपया धंदा नाही बाबा. कुठे 1000 रुपये पावती फाडू. झालं निपटलं ते. हा झालं ते पावती फाडल्या गेली. हा दिले ना आम्हाला 3 किलो आंबे. झालं ते जाय भाई गावात आंबे जावे. हो असं ना करू हो बाबा. हो मला लेकर भाकरात. हो राजा असं ना करू ना. 450 रुपयाचे आंबे झाले बा. हो दादा असं ना करू ना. त्या आंब्याचे पैसे तुले हल्ली घडून हल. आमच्या गावातल्या गावात आम्ही इकून राहिला मला पैसे मागून राहिला. हट हट आम्हाला पैसे मागू. चाल लवकर फुट उडून चल. आंब्याचे पैसे पाहिजे त्याले. आमचंच गाव आम्हाला पैसे मागते तो. भाऊ असं करू नका. लहान लेकर राहतो माघेरी राजा. हो भाऊ द्या पैसे द्या राजा. पैसे द्या ना. असं ना करू भाऊ. त्याले 2-4 झपके दे रे. चला रे मारायला झपके मारायला खायला. आणि बंद आंबे घ्यायची. गावात येऊन आम्हाला आंबे नखरे करून राहिला तू. आम्ही गावाचे बॉसा ह. पहिले कसं गावात काही इकायचं असलं तर आम्हाला भेटून जातात लोक. तू साल्या तसं आम्हाला बिना विचारा इकून राहिला. आम्हाला म्हणतो 150 रुपये किलो सडले आंबे. असं करू नका राजा. हो बा लेकर बागरा बोले. हो भाऊ बाबू राहायला झपके मार रे 2-4 दे बरं. 2-4 लाफा यायले. थांब 2-3 देतो यायला ठेवून चांगल्या मजबूत. निघडून लोक. हो दादा जातो दादा. गळा गेला रे पाहून. हा घे ना दाबून बरा. आम्ही इच्छिन तू आंबे गड्यो आता आंबे आरस खापून चला. बुडी तर काही घोष नाही लावली राजा. इकडे तिकडे नसतं चांगलं काम चालू आहे राजा तुमचं. दणका चांगला. त्या दणकाऱ्याने कोणती बुडी घोषली रे म्या. हा तुला कोणी सांगितलं. आम्हाला माहितच पडत नाही. हा हे लोक धंदे सोडा ना आता या वयात. अजून सुधारलेच नाही बा तुम्ही. नाता लग्न करायला लागते ना. त्याला कोणी पोरगी नाही देणार ना. तुमच्या नाता लग्न झाले की मग करा बाबा. 1 सांगून 4 बुड्या वागवा. राजा बुडोबा ह्या आता तुमच्या वयाला शोभत नाही ह्या गोष्टी. कसं हे सोडून द्या तुम्ही. बुड्या बाड्या नांदी नोका लागू ना.
तुमच्या नाताला कोणी पोरगी नाही देणार राजा. हा कोणी म्हणेन तर पोराचा आबा लोफर आहे. गड्या सरपंच तू म्हणून राहिला गड्या मी तसा हो का? सांग बा आता तू. मी काही नाही बा कशात काही नाही रे बा. कोणती बुड्डी नाही कोणता बुडा नाही का माझ्यासारखा सज्जन नाही माणूस गावात कोणी. बापा बापा ह्यावर एवढा सज्जन नाही खरंच नाही गावात कोणी. अरे जमलून नाही सापडणार एवढा सज्जन माणूस. अरे बापा याची तर पूजा केली तर चालते. याच्या पाय दोन पाणी प्या माणसानं. बाईकडे तर पाहत नाही हा. आणि पाहिल्याशिवाय राहत नाही. बोलून राहिला कोणती तू काय बोलून राहिला? हा हा काय बोलून काय राहिला तू? मी तुला सज्जन म्हटलं ना रे बापा. दुसरं काही म्हटलं काय मी तुला काय शिव्या दिल्या बाबा? काय झालं काय चालू आहे बाबा लिटा बेटी? रे शांताराम या बुड्याला समजून सांगणं चालू आहे बाबा. रिकामे काम करू नका म्हटलं. बुड्या बाड्यानं लागू नका. बुडा ऐकते तुमच्या म्हटलं. अरे बुडा कोणाच्या म्हटलं नाही ऐकत राजा. तुमच्या म्हटलं कुठे ऐकणार आहे? शांताराम तू बी कायले का? अरे मा एवढा सज्जन नाही एवढा गावात आणि तू मा बदनामी करून राहिला कडे. हा हे शोभून नाही राहिलं. पण तुम्हाला दोघा तिघाईले शोभून नाही राहिलं. हे सरपंच तुझ्याकडून मला अशी अपेक्षाच नव्हती. हा कंदिल्या आणि हा मुंज्या हे तरी माय कसं कांड्या म्हणजे बोटच मोडतात माना. पण तुम्ही लोक हो तुम्ही. हा राजा बुडोबा तुमच्या एवढा सज्जन तर माणसाला थांबलो नाही सापडणार. बाबा झाबरू मटण आणलं का रे? काय राजा शांताराम भाऊ तुम्हाला मटण दिसते का? म्हटलं बा काही पण नाही आहे. म्हटलं मोठं असेल त्याच्या. काय मटण नाही हो बापा. आंब्यात आंबे महाबाला आंब्या रस करतो ना बापा. बुडोबा घरी झाला आंब्या रस खाऊ आपण. का काय बोगस आज बी तू आव्या रसल्या का काय माणूस आज? हा मस्त मटण लागत होतं. कळाल कळाल फोडल्या त्या हड्ड्या. आणलं तरी पापा नाही आणलं तरी पापा. बुड्या लोक म्हणे आंबे आणतच नाही म्हणणार तू तू बाजारात जातो पण आंबेच आणत नाही. आता आंबे आणले तर बुडा म्हणतो मला मटण पाहिजे. सांगा आता मा आबा किती चवणे बाद आहे. बाबा चाल चाल बाबा आंब्या रसच खाऊ का? पण पूर्ण पायाकडे जो रे गड्या कसं मला लय गोड पाहिजे. दादा चवणे आला बुडा. पूर्ण या पोहे पाहिजेत बुड्याला आंब्या रसा बरोबर. सांगा गोड म्हणजे गोड किती होती? हा सरपंच तुम्ही नाही खात का आंब्या रस? आपल्याला शुगर आहे ना बाप्पा. आपल्याला कुठे आंब्या रस चालते का? गोया खाऊ खाऊ तर जीव जाऊन राहिला आपला. आंबे आले कोण लढून राहिले? हो भाऊ काय झालं? आता तर आंबे इकले बा तुम्ही मला. काही बा तुमच्या घरात 2-3 जण राजा. त्यांनी माझं फुकट आंबे घेतले बा. मला मारलं राजा त्यानं. सांगा तुम्ही त्याला. विशाल कशात होते? कशात ते? भाऊ या उत्साह होता. अनेक बुटला होता. अनेक बंडीवर होता बा. कोणात काय माहित राजा. त्याने मला धमकं केलं राजा. गोड गुलाबी पुसलं राजा. मला मारलं बी त्याने. आंबे घेतले. माझे पैसे काढून राहिले पण पळत आला राजा मी टोपलं घेऊन. हे शिवल्या देवल्या माऊली शिवाय दुसरं कोणी कारस्थान करणार नाही. हेच असतील ते हरामखोर. हा बदमाश हात ना ते. हराम करेल चांगलं थोडा लागते. सायाले बत्ती द्यास लागते बोल. कोणी येऊ गावात इकणारा येऊ कोणता येऊ सायाच्या ढल्ला मारतातच असतातच शिकारीवर बसेल. बरं भाऊ काय काळजी नका करू. काय लोड बोलू नका राजा. चला बरं दाखवा बरं आम्हाला ते कुकड्या आहेत. भाऊ तेवढी मदत करा राजा. चला बरं चला भाऊ चला. भाऊ हे चालते. हे तिघ जण आले. ते तिघ जणांनी मला मारलं बिन आंबे घेतले. शिवला तुला काही लाजगीच वाटते की नाही रे? आपल्या गावात तो माणूस पोडू भरायला आला का? रुपया जमा करून राहिला तुम्ही त्याला लुटून राहिले का लोक? हा उन्हाताना फिरून राहिला तो लाजा वाटतात की तुम्हाला काही? बापा हो शांताराम भाऊ काही नका बोलू. हा खोटं बोलून राहिला. आम्ही कुठे आंबे घेतले बाबा यायचे? हो तुमच्या मायच्या हिमाने बोला ना तुम्ही आंबे नाही घेतले म्हणून माझं. तुमच्या मायची शपथ म्हणा घेतले नाही म्हणा मी ना. आंबे नाही घेतले सांग ना तू. भाऊ अजून नको खोटा नको बोलू लागा. शांताराम भाऊ हा खोटा बोलून राहिला. आता आमच्या तो पन्न्या दिसले असते की नाही? बाबा घाबरू तो पन्नी आहे की नाही? आम्ही काय त्याला पन्न्या का फेकून दिला का राजा की कुकडे काही गेल्या? आमच्या तो काही नाही आंबे फांबे घेतले ना. हाळ घेऊन राहिला आमच्यावर घेणार देणं. गडे हो तुम्ही शिकूच नका. भोंग होते त्यापासून पाहून राहिलो मी. तुम्ही किती नंबरी आहे तर. तुम्ही ना घरी पन्नी ठेवलीशी ना आंब्याची नटी आली असताना याला पायाले. हा कुकडे गेला म्हणून कोणात काही सांगून राहिला का? हा साऱ्या गावात तिथला तुम्ही काय सांगून राहिला? आम्हाला शिकून राहिले तुम्ही. गड्या शिवला एवढा मोठा माणूस लेगा तुला शोभते का? हे गरीब माणसाला लेगा तू हे करून राहिला. बिचारा इकते तर इकू द्या. काय राजा सरपंच तुम्ही तेच बोल राजा घेऊन बसले राजा. आम्ही काल घ्यावा आंबे फांबे यायचे. हा खोटा बोलून राहिला हा. वरून काय म्हणे ग्रामपंचायतची पावती फाळती काय म्हणे? आमच्या गावात कोणी येते केलं म्हणे 1000 रुपये पावती फाळती. नाही तर म्हणे आम्हाला 1 किलो आंबे देते म्हणे. कोणती वस्तू असली की 1 किलो आमच्या घरी नेऊन देते म्हणे फुकाची. मी गावाचा बॉस आहे म्हणे. पहा लुटलं राजा म्हणे. हो राजा माझ्या लेकरा भाकऱ्याचा फोटा आहे आंब्या धंद्या राजा. 100-150 रुपयाचा धंदा आहे राजा. तेवढे घेऊन जातो राजा. तेवढे खातो आहे मी राजा. असे लोक आम्हाला दाबतील राजा लुटतील तर कसं करा आम्ही? शिवलाल भाऊ राजा एवढे मोठे माणसं राजा. तुमची किती प्रतिष्ठा इज्जत आहे राजा. आणि तुम्ही राजा गरीब माणसाला लुटून राहिले काय? सोबत नाही पण तुम्हाला राजा. हे आपल्याला नाही पटलं या गोष्टी. एवढा माझा राजा पैसा आदला असल्या तुमच्या राजा गरीब माणसाला लुटून राहिले तुम्ही. हा काही म्हणून तुम्ही ऐकसान काय? अरे हा चिवत्या बोलून राहिला लडबड करून राहिला फालतूची. हा सरपंच शांताराम
ह्या तसं काही ऐकत नाही, झोडपे मारा लागतात. याची पाठ लाल झाली की नाही हा बरोबर लाईनवर येते. हा शिवल्या तर लोक काही लाईनवर येत नाही, हा खोटाच बोलणार आहे. सगळ्या शिवल्याला तुले त्या आंब्या आले पैसे देणार की नाही देणार हे सांग तू पहिले आता काय आहे तर. नाही तर मग आली तुम्ही मोजून समजून जा, तुम्ही पाठ लागली होईन बरं. असं अगोपणा करू नको तू. आंब्या आले भाऊ, या जा याचा रिपोर्ट द्या बरं, पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट देऊन टाका याची. आपच बसते मग हा हिसकी घेत. बरं भाऊ, तुम्ही म्हणता मी तसंच करतो. आता याचा रिपोर्ट देतो मी, जाऊन रिपोर्ट देऊन येतो. हो शिवला, हा रिपोर्ट द्यायला चालला ना रे बाबा. गुत्त गायला का तारकाळ जाऊ माणूस थंड आहे बाबा. हो खरंच रे शिवला, 150 देऊन टाकायला पुढे बाबा. हो राजा, हा आंब्या आला भेटला आता आम्हाला. याच्यावर आम्ही घेतले आम्ही आम्हाला वाटलं दुसरा आहे का तो. अरे बापा याले म्हटलं आम्ही खिशात पैसे नाही घरून आणून देतो बा. हा हा यानं गोट नाही घेतली बा. हा चालला आला बा तुटून लढत पडत. काय पलटी मारून राहिला हा, तो काल खोटा बोलीन दुसऱ्या गावाचा माणूस. देऊन टाक त्याचे पैसे रे, काय मग काम करू नको. आले लाईनवर पोलीस स्टेशनला नाव काढलं तर कबल लिही नाही शिवलाल भाऊ. हो हो बापा, चाल बापा घरी आंब्या आल्या, चाल बापा तुला देतो रे पैसे, देऊन टाकतो बापा तू. मला तुम्ही घरी नाही सांगता पण माणसांना वाटी जाणून द्या तुम्ही पैसे माय. मी नाही बाबा तुमच्या बरोबर, तुम्ही बेकार बाबा, मारकुटी माणसं आहे तुम्ही. अरे शिवलाल घरी जा आणि पैसे घेऊन ये बरं, देऊन टाक त्याचे. हो आता जातो घरी आणतो बाबा पैसे देतो देऊन त्याले. चला मित्र, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा. मित्रांनो अशा फेरीवाल्याला त्रास देऊ नका, कारण की त्याचं कुटुंब या छोट्याच्या व्यवसायावरच असते. तो कमवून तर खाईन, आता मग काही नसते.